काल माननीय अर्थमंत्र्यांनी जो अर्थसंकल्प मांडलेला आहे तो निवडणुकीसाठीचा अर्थसंकल्प आहे. राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तो आहे असं मला वाटत नाही. या निधी कुठून उभारणार याचा त्यांनी कुठलाही संदर्भ त्यांच्या भाषणात नाही. आणि महिलांसाठीच्या योजना चांगल्या आहेत. योजनेला काही कुठं 46,000 कोटी रुपये आपण देणार प्रत्येक महिलेला. 21 वर्षाचं वय ते 60 वर्षाचं वयात प्रति मासिक 1,500 रुपये, त्याला 46,000 कोटी रुपये. राज्याचं कर्ज गेलं 7 लाख कोटीच्या वर गेलंय. मला वाटतं 8 लाख कोटीला पोहोचेल असं. हे सर्व असताना जे काही आपल्याला योजना त्यांनी मांडलेल्या आहेत त्या निवडणुकीत यश मिळावं याच संदर्भातल्या काही योजना आहेत. मध्य प्रदेशमध्ये जी योजना आली होती महिलांची लाडली बहीण योजना, त्या पद्धतीची ती योजना आहे. त्याच्यामुळे या अर्थसंकल्पावर जास्त बोलण्यासारखं काही नाही. निधी उपलब्ध होणार नाही. राज्याचं कर्ज वाढत जाईल. निवडणुकीमध्ये यश मिळण्याच्या संदर्भात हा अर्थसंकल्प आहे असं मला भाईसाहेब, संदर्भात बरेच घोषणा करण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांसाठीच्या 2 योजना आहेत. 7.5 हॉर्स पॉवर आहे, त्याच्यापेक्षा कमी असलेला मोफत देणार, वीज दिवसा देखील वीज देण्याचा प्रयत्न करणार वगैरे. हा निधी कसा उपलब्ध होईल हे माननीय वित्तमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगायला पाहिजे की कर्ज वाढवणारा 8 लाख कोटीचं कर्ज 9 लाख कोटीवर घेणार नाही. भाईसाहेब, 1 रुपयाचा जो शेतकऱ्यांचा पीक विमा, ते 1 रुपयाचा पीक विम्याचं अजूनही काय ते कोणाच्या लक्षात येत नाही. शेतकऱ्यांना त्याच्यात न्याय मिळत नाही ही वस्तुस्थिती. मी शासनाला अशी विनंती करेन त्याचा एक अत्यंत चांगल्या पद्धतीने अभ्यास करू, कशा पद्धतीने तो पैसा निधी शेतकऱ्यांना उपलब्ध होईल या संदर्भात. किंवा काहीतरी त्या ठिकाणी सर्वपक्षीय लोक बसवा, काही जे तज्ञ आहेत त्यांना बसवा की 1 रुपया देऊन शेतकऱ्यांना निश्चित काय फायदा मिळणार आहे, कशा पद्धतीने मिळणार आहे, त्याचा एक व्हाईट पेपर जरी काढला, श्वेतपत्रिका काढली तरी काही हरकत नाही.